बातमी रायगडमधून आहे। रायगडमधील जागेवरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये आता तणाव अजूनही कायम आहे। महायुतीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला आली। रायगडची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आमदार महेंद्र दळवी ठाम आहेत। महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवींचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांना युती धर्म पाळण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। आमदार महेंद्र दळवींच्या भूमिकेमुळे आता सध्या महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची सुद्धा शक्यता आहे। महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवी यांना उमेदवारी देण्यासाठी महेंद्र दळवी हे आग्रही होते, मात्र रायगडची जागा तटकरेंच्याकडे गेल्यानंतर अखेर महेंद्र दळवींची समजूत काढण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदेंनी मात्र अजूनही म्हणावी तशी समजूत निघालेली नाहीये। दळवी अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत, त्यामुळे दळवींची मनधरणी करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी होतात का? कारण आता वरिष्ठांकडून महायुतीचा धर्माचं पालन करणं त्यांना आदेश देण्यात आलेले आहे, त्यामुळे महायुतीच्या धर्माचं पालन दळवी करतात का? दळवी काय पुढची भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। रायगडची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी महेंद्र दळवी हे आग्रही होते। आमदार महेंद्र दळवींच्या भूमिकेवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। रायगडमधल्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अजूनही तणाव कायम आहे। जर आपण बघितलं असेल तर पालकमंत्री पदावरून सुद्धा रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलेला होता। अजून सुद्धा ती जागा फायनल होत नाही, कोणाकडे पालकमंत्री पद द्यावं याकडे सुद्धा यावर सुद्धा अजून संभ्रम निर्माण होतोय। मात्र या आता विधान परिषदेच्या जागेवरून सुद्धा महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच पाहायला मिळते। रायगडची जागा ही शिवसेनेला मिळावी यासाठी महेंद्र दळवी हे आग्रही होते, मात्र आता रायगडच्या जागेवरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी या निमित्तानं पडलेली आहे। महायुतीमध्ये रायगडची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी महेंद्र दळवी हे आग्रही होते, मात्र त्यांना ती जागा एकनाथ शिंदेंनी मनधरणी त्यांची केली। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अजेश नाडकर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतात। अजेश, आपण बघतोय की महेंद्र दळवींची समजूत काढलेली आहे, मात्र म्हणावं तसं त्यांनी पुढे प्रतिसाद दिलेला नाहीये। महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे का दळवींमुळे? सिद्धेश, आपण पाहिलं तर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना जो आहे तो गेल्या अनेक दिवसापासून रायगडमध्ये सुरू आहे। पालकमंत्रीपासून सुरू झालेला हा वाद अद्यापही संपलेला नाही। कोकण परिषदेची जागाची निवडणूक आहे ती सध्या आता सुरू आहे। आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। या आधी जे आहे ते शिवसेनेने या जागेसाठी दावा केला होता। विकास गोगावले आणि महेंद्र दळवी यांची कन्या या ठिकाणी इच्छुक होत्या। महेंद्र दळवीने अपक्ष फॉर्म जो आहे तो कन्याचा भरलेला आहे। जवळपास अनिकेत तटकरेंची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। ते आज उमेदवारी अर्ज देखील दाखल करतील। मात्र काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या कोकणातील सर्वच आमदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील यांच्या बैठकीत ज्या पद्धतीने समजूत निघायला पाहिजे होती महेंद्र दळवी यांची, त्या पद्धतीने निघाली नाही। आज देखील ते ठाम आहे, 4 तारखेपर्यंत वाट बघू, ही जागा जी आहे ती शिवसेनेला मिळेल असा आशावाद जो आहे तो महेंद्र दळवी यांना आहे। आणि त्यामुळे महायुतीत पहिली बंडखोरी होते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। का पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दळवी यांची समजूत काढायला यशस्वी होतात हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे। कारण कोकणात सर्वाधिक जागा जे मतं आहेत ती शिवसेनेकडे आहेत। 2 नंबरला भाजप आहे आणि 3 नंबरला राष्ट्रवादी आहे। या आधीच जे आहे ती शेका पक्षाकडून उमेदवारी दाखल झालेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून पक्षाकडून उमेदवारी दाखल झालेली आहे। त्यामुळे नेमकं महायुतीत काय होतं हे पाहणं सिद्धेश महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।